यार मला कुठलीही कारण ऐकायची नाही तर तुझी. मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचं, असंय तसंय. हो, सगळ्या जणी येणार आहे. ओके बाय. हे अगं किती बायकांना बोलवतेस? झेपणार आहे का आपल्याला? हे सगळं झेपतो. जहागीरदार आहोत आपण. जहागीरदार फक्त नावाचेच राहिलोत सध्या. आणि तेच राखायचंय ना की बुडवायचंय? नाही ना, मग ह्या सगळ्या गोष्टी करायलाच लागतील. सत्य आहे. तू एकदा सत्य म्हणालीस ना की अपीलच नसतं त्यावर. नसतं. आई ये ग. बरं वाटतंय ना आता? हो बरं. तू डायरेक्ट इथेच आलीस का? हो. मला सांगा पाय कसा आहे? पाय छान आहे. आणि मी जशी बसून राहिले ना एका जागी, तर घरातली कामं कोण करणार बाई? मी आहे की. सांगा काय करायचंय? काही नाही ग, वाण द्यायचेत ना बायकांना, ते आणायला जायचं होतं मला. आई पण तुळशीची रोपं द्यायचं ठरलंय ना आपलं. वहिनी आणणार आहेत आज. अगं हो, पण जहागीरदारांच्या घरातलं हळदी कुंकू आहे, त्यातनं तुझं पहिलं हळदी कुंकू आहे. आणि बायकांच्या ओटी तशी माती कशी घालायची ग? माती? आई तुळस की. स्वानंदी, मला सगळं माहिती. ऑक्सिजन, प्राणवायू, औषधी उपयोग सगळं माहितीये मला. अगं पण काय बोलतेस तू? तुम्ही नका याद पडू. आणि अहो, मी रागवत नाहीये तिला, पण जहागीरदारांच्या घरातली पद्धत माहिती हवी का नको तिला? मग स्वानंदी म्हणजे सोन्याची वस्तू नाही, पण निदान चांदीची वस्तू तरी द्यायला हवी ग. लोक काय म्हणतील? जहागीरदारांच्या घरातलं हळदी कुंकू आहे आणि असं. आई ज्यांना मागून बोलायचं असतं ना ते काही केलं तरी बोलतात. अगं हो, पण आई प्लीज. आई तुम्हीच सांगितलं होतं की आपल्या घरची आर्थिक परिस्थिती आता पूर्वीसारखी नाहीये. मग कशाला हा मोठेपणा? दुसऱ्यांचा हक्क मारून मला ही साडी का दिली? माझं असं काय चुकलंय की तुम्ही दोघं असं माझ्यासमोर खोटेपणा करताय? कुठल्याही जहागीरदारावर येऊ नये अशी वेळ माझ्यावर आलेली आहे. अर्थात मला हे माहिती आहे की कुठल्याही जहागीरदाराला मिळणार नाही एवढी शहाणी आणि समजूतदार सून मला मिळाली, जी आता माझ्या समोर उभी आहे. कॅरेज बंद झाल्यापासून माझी मिळकत शून्य झालेली आहे. सॉरी बाबा, माझ्या हे लक्षातच नाही आलं. ते काय दागिने आणि थोडेफार पैसे होते ते क्षीरसागर घेऊन गेला, पण घर खर्च तर चालवावाच लागतो ना बाळा. म्हणून या वेळेला नवीन साडी तुझ्यासाठी घेणं नाही जमलं. हो स्वानंदी, मान्य आहे मला. अगं पण हौस म्हणून असते की नाही काही. म्हणजे चांदीचा मोठा करंडा नाही, पण निदान जोडवी जोड तरी. बरं ठीक आहे, तुमची हौस आहे ना, मग आपण जोडवी देऊ. मी 5 जोड घेऊन येते, म्हणजे कसं तुमची हौसही होईल, शकुनाचं म्हणून देताही येईल, सणही साजरा होईल आणि जास्त खर्चही नाही होणार. बरोबर आहे, हे अगदी बरोबर आहे. उगीच ऋण काढून सण साजरा करायची काही गरज नाहीये. आई तुम्ही प्लीज रागवू नका, पण हेच करणं योग्य आहे असं वाटतं मला. तू म्हणशील तसं करू आपण. मग येते मी चहा करते. आणू? नाही मला. बरं. काय तुम्ही फार डोक्यावर चढवून ठेवताय तिला? तिच्या प्रत्येक गोष्टीला हो 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 नंदीबैलासारखी मान डोलवताय. ललिता, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. एक तर मान डोलवा, नाही तर कापून घ्या. काय करायचं ते तुझं तू ठरव. अडल्या हरीला गाढवाचे पाय धरावेच लागतात. तो हरी पण किती दिवस अडणार आहे ना कुणास ठाऊक. भैयासाहेब इथे येऊन जोपर्यंत इस्टेटीचा फैसला करत नाहीत ना, तोपर्यंत स्वानंदी आणि वच्छिमवशी दोघींनाही आपल्याला सांभाळून घ्यावंच लागेल. कठीण आणि हे काय ग? ते विचारायचंच विसरले, ताईला आमंत्रण द्यायचंय ना हळदी कुंकवाचं, तर कॉल मी करू की तुम्ही करा? नाही, मी करते फोन. तुझ्या सासूबाईंना पण बोलवायला लागेल ना. बर, मी करते कॉल. बर.